तर आम्ही सांगितलं ना, आम्ही 8 ते 10 जागा त्यांना देऊन केल्या होत्या. त्यांची जागा 25-30 जागा शक्य नव्हत्या. आम्ही त्या 25-30 जागा दिल्या असत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करणार हा प्रश्न होता. प्रयत्न आम्ही केला. सुद्धा पाहायला मिळत आहे. असेल ना, त्यांना तिकडे जागा मिळाल्या. देगलूरमध्ये त्यांना मिळाल्या. हिंगोलीला मिळाली, धर्माबादला त्यांना मिळालं. त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर, आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी इथे होणार आहे? आता मुख्यमंत्र्यांची आज सभा 5 तारखेला नांदेडला नियोजित आहे. कन्फर्म यायचं पण जवळपास निश्चित आहे 5 तारखेला. पण ते आता आजच ठरलं, आता गडबड संपलं की मग बाकी तात्काळ घेऊ. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. करावं लागेल निश्चित. काही त्याच्यानंतर आमचे सहकारी आहेत, त्यांना विनंती करणार, समजून सांगणार हे प्रयत्न करू. सर, आपण भाषणात उल्लेख केलात की मला फक्त 81 तिकीट द्यायची होती. या लोकांची मूठ कशी बांधणार आहात जे आता पक्षाला तिकीट त्यांना देऊ शकले नाही असं लोकांना? हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात. ज्यांच्याकडे उमेदवार नाही त्यांना प्रश्न नव्हता, त्यांना आमचीच माणसं घ्यायची होती. त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे त्याचा अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत. देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहेत. आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसते की आता भाजपच येणार आहे. तर मागण्याची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात झाली. महापालिकेत तुमची लढाई आहे कोण्या पक्षासोबत? आमची लढाई जे आमच्या विरोधात ते सगळी लढाई आहे.